जय शिवराज शेतकरी मित्रांनो, फार्मर आयडीचं व्हेरिफिकेशन अगदी 2 मिनिटांमध्ये घर बसल्या कसं करायचं हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. आता फार्मर आयडीचं व्हेरिफिकेशन करण्याची काय गरज आहे, तर ते असं आहे की शेतकरी कर्जमाफी योजनेची ई-केवायसी करत असताना बऱ्याचशा शेतकऱ्यांना सध्या फार्मर आयडी नॉट अवेलेबल इन सिस्टम असा एरर येत आहे. त्या एररचं सोल्युशन करण्यासाठी आपल्याला फार्मर आयडीचं व्हेरिफिकेशन करणं अत्यंत गरजेचं आहे. जर तुमचं यादीत नाव आलं असेल आणि तुम्हाला या असा प्रॉब्लेम आला असेल तर तुम्हाला फार्मर आयडीचं व्हेरिफिकेशन लवकरात लवकर करून घेणं खूपच गरजेचं आहे. जर अजूनपर्यंत तुमचं यादीत नाव आले नसेल तरी सुद्धा तुम्ही फार्मर आयडीचं व्हेरिफिकेशन करून घ्या, कारण जेव्हा पण यादीत नाव येईल त्यावेळेस तुम्हाला हा प्रॉब्लेम येणार नाही. चला तर मग सुरू करूया. तर मित्रांनो, सर्वात अगोदर तुम्हाला ॲग्रीस्टॅकच्या या वेबसाईटवरती यायचं आहे. याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन टाकील. वेबसाईटवरती आल्याच्या नंतर समोर तुम्हाला असा लॉग इन इंटरफेस दिसेल, लॉग इन ॲज ऑफिशियल आणि लॉग इन ॲज फार्मर. तर तुम्हाला फार्मर या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्यापुढे तुम्हाला आय डी आणि पासवर्ड टाकण्यासाठी विचारेल. आय डी पासवर्ड आपल्याकडे नाही, त्यामुळे क्रिएट न्यू युजर अकाउंट या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. पुढे तुम्हाला शेतकऱ्यांचा आधार नंबर टाकण्यासाठी जागा येईल. शेतकऱ्याचा आधार नंबर यामध्ये टाकून घ्यायचा आहे. आधार नंबर टाकून झाला की लगेच व्हेरिफिकेशन पेंडिंग आहे असं दाखवले जाईल. पुढे तुम्हाला सबमिट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. सबमिट दाबल्याच्या नंतर आधारला जो लिंक मोबाईल नंबर आहे त्यावरती OTP जाईल. कधी कधी सर्व्हर एरर असल्यामुळे हा OTP जात नाही, तर तुम्ही 2-3 वेळेस प्रयत्न करून पहा, नक्की OTP जाईल. हे पहा, OTP सक्सेसफुली पाठवण्यात आलेला आहे. आलेला OTP इथे टाकून घ्यायचा आहे. OTP टाकल्याच्या नंतर तुम्हाला पुढे व्हेरीफाय या बटनावरती क्लिक करायचं आहे आणि असा इंटरफेस तुम्हाला तुमच्या पुढे येईल. त्याच्यात काहीही भरायचं नाही, फक्त मोबाईल नंबर टाकायचा आहे. शेतकऱ्याचा मोबाईल नंबर टाकून झाल्याच्या नंतर जो मोबाईल नंबर तुम्ही टाकलाय त्यावरती एक OTP पाठवला जाईल. तो OTP इथे टाकून घ्यायचा आहे आणि OTP टाकून झाल्याच्या नंतर पुढे तुम्हाला एक पासवर्ड क्रिएट करण्यासाठी सांगितलं जाईल. दोन्ही बॉक्समध्ये सेम पासवर्ड टाकून क्रिएट माय अकाउंट या बटनवरती क्लिक करायचं आहे. तुम्हाला दाखवले जाईल की तुमचे फार्मर आयडीचे व्हेरिफिकेशन कंप्लीट सक्सेसफुली झालेले आहे आणि फार्मर आयडी सुद्धा तुम्हाला वरती त्या नोटीसमध्ये शो होईल. व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती जर तुम्हाला आवडली असेल किंवा काही शिकायला भेटला असेल तर चॅनलला आता सबस्क्राईब करून ठेवा, कारण असेच नवीन नवीन माहितीपूर्ण व्हिडिओ आपण नेहमी टाकत असतो.